नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी गरम गरम अशा चिकोल्या किंवा वरणफळ कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। याला दाल ढोकली असं देखील म्हटलं जातं, पण बेसिकली आपल्याकडे याला चिकोल्या किंवा वरणफळ असं म्हणतात। तर पावसाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि हे गरम गरम वरणफळ अतिशय मस्त लागतात। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी मी कणिक घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे। हळद ही ऑप्शनल आहे, पण कलर छान येतो म्हणून मी हळद घालते। आणि याच्यामध्ये आपण एक टाकणार आहोत, कुठला एक सिक्रेट पदार्थ आहे आणि तो म्हणजे थोडीशी मस्तपैकी कसुरी मेथी क्रश करून घालायची आहे, ज्याच्यामुळे याला खूप छान चव येते। तर जोपर्यंत हे पीठ मी भिजून घेतेय तोपर्यंत आपण कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे। 1 वाटी डाळ मी शिजण्यासाठी ठेवलेली आहे। जसं आपण नॉर्मल वरण बनवतो तुरीच्या डाळीचं तसंच करायचं आहे, किंवा तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये देखील वरण शिजवून घेऊ शकता। तर वरण शिजेपर्यंत हे पीठ भिजवून ठेवायचं आहे आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ती घट्ट ठेवायची आहे। त्याच्यामुळे काय होतं, वरणफळ छान होतात। आता याचा असा गोळा मळून घेतलेला आहे, थोडंसं तेल घालून आपण याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे कणिक अजिबात पातळ मळायची नाहीये, ह्याचा गोळा आपल्याला घट्टच मळून घ्यायचा आहे। तर आता मी जोपर्यंत पीठ भिजवते तोपर्यंत आपलं वरण देखील शिजून तयार आहे। कणिक भिजून झाली की आपण वरणाला फोडणी घेणार आहोत। तर आज आपण मस्तपैकी चिंचगुळाचं वरण बनवणार आहोत। तुम्हाला चिंचगुळ आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आमसुलाचा वापर देखील करू शकता, किंवा अगदी चिंच किंवा आमसूल नाही घातलं तरीही चालेल। आता ही डाळ मस्त घोटून घ्यायची आहे। डाळ अतिशय छान शिजली, याच्यात थोडीशी हळद घातलेली आहे आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। तर पाणी देखील घालून घेतलेलं आहे। वरण आता पातळ करून घ्यायचं आहे। दुसरीकडे एक पसरट भांडं ठेवलेलं आहे, किंवा मोठी कढई देखील ठेवू शकता। त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायची, थोडीशी हळद घालायची, 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, ह्याच्यामुळे वरणफळाला छान चव येते। आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत चिंचगूळ। तर हा चिंचेचा कोळ आहे, मी चिंचेची पावडर एकदमच करून ठेवते आणि तीच पाण्यात घालून आपण टाकलेली आहे। तुमच्या घरात पावडर नसेल तर चिंचेचा कोळ घालायचा, गूळ घालायचा, लाल मिरची पावडर, गोडा मसाला। आणि माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे की जेवढी चिंच घेतली तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजे आंबट गोडचं प्रमाण बॅलन्स राहतं। धण्याची पावडर घातली आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये शिजवलेली तुरीची डाळ घालायची आहे, म्हणजेच वरण घालायचं आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मस्तपैकी उकळी आणायची आहे। तर जोपर्यंत आपलं वरण उकळतंय तोपर्यंत आपण पोळी लाटून घेऊन त्याचे वरणफळ बनवणार आहोत। तर सर्वात आधी मी पोळपाटावर पोळी लाटून घेणार आहे ह्या पद्धतीने। तर शक्यतोवर काय करायचं, आता व्हिडिओमुळे मी पोळपाट घेतलेला आहे, नाहीतर मी मोठ्या ताटाचा वापर करते। त्याच्यामुळे काय होतं, ह्याला असं शेप द्यायला सोपं पडतं। चाकूच्या किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने ह्या शेपमध्ये आणि ह्या साईजमध्ये आपण हे वरणफळ बनवून घेणार आहोत। तर हे खूप जाड करायचे नाही, जाड केलं तर शिजायला खूप वेळ लागतो आणि चव देखील तेवढी छान लागत नाही। त्याच्यामुळे पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि मग हे वरणफळ आपल्याला बनवायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता, मी खूप छोटेही केले नाहीत आणि खूप मोठेही केले नाहीत, मध्यम काप केलेले आहेत आणि याचा थिकनेस देखील तुम्ही बघू शकता। तर ह्याच पद्धतीने लाटून घेतलेलं आहे। आता मी एका छोट्या प्लेटमध्ये हे काढून घेते। आता वरणाला मस्त उकळी आली आहे आणि आपण हे वरणफळ ह्या वरणामध्ये घालून घेणार आहोत। तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात कमेंट करून सांगायला विसरू नका। डाळ ढोकली म्हणतात की चिकोल्या म्हणतात की वरणफळ म्हणतात, किंवा वरणातली फळं म्हणतात, काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर हे वरणफळ खायला खूप मस्त लागतं। मी आधी सांगितल्याप्रमाणे मस्तपैकी आंबट गोड तिखट खारट सगळ्या चवींनी एकत्र असं हे वरणफळ, वा मस्त एकदम। आणि बाहेर पाऊस पडतोय, पावसाळी वातावरणामध्ये
मस्त वाफाळतं वरणफळ, लोणचं, सॅलड, कांदा आणि त्याच्यावर तुपाची धार. वाह क्या बात है. आता याला छान असं शिजून घ्यायचं आहे. हे शिजलं का नाही जरा अधूनमधून थोडंसं चेक करायचं. याला शिजायला तसा खूप वेळ लागत नाही. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर ती पोळी पातळ लाटली तर वरणफळ खूप लवकर शिजतं. आता याला छान उकळी आणायची आणि हे शिजवून घ्यायचं आहे. वरण शक्यतोवर पातळ करायचं, म्हणजे याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवायची. खायला खूप मस्त लागतं. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील वरणफळ नक्की बनवा. कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. ह्या पद्धतीने मी हे वरणफळ बनवून घेतलेलं आहे. संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाकाला काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. तर अशा वेळेस वरणफळ हा अतिशय बेस्ट ऑप्शन आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे ते अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्येच ही डिश बनते. हे वरणफळ ऑलमोस्ट होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता याला छान उकळी आली आहे आणि हे शिजलेलं देखील आहे. आता गरम गरम असतानाच याच्यावर मस्तपैकी ताव मारायचा आहे. मी एका प्लेटमध्ये याला छान सर्व करून घेते आहे. थोडंसं एकदा आपण हे शिजलं आहे का नाही थोडंसं चेक करून बघूया. तर हे असं दबल्या गेलं की समजून घ्यायचं हे शिजलेलं आहे. आणि हे शिजलं की खूप याच्यामध्ये चोपडेपणा येतो. तर कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे. तुम्ही चिंच, आमसूल किंवा अगदी टोमॅटो देखील याच्यामध्ये घालू शकता. टोमॅटोचं वरण करून वरणफळ बनवलं तरी देखील खूप मस्त होतं. तर आता आपण सर्व करून घेऊया. मस्त लोणचं आहे, फोडणी दिलेलं लोणचं, कांदा आणि गरम गरम वाफाळतं वरणफळ आणि त्याच्यावर तूप. वाह क्या बात है. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू देखील वापरू शकता, पण चिंचगूळ घातल्यामुळे लिंबाची तशी काही गरज पडत नाही. तर ह्या पद्धतीने आता मी प्लेट सर्व करून घेते आहे, कारण हे बघूनच मला जाम भूक लागलेली आहे. आता मस्तपैकी गरम गरम वरणफळावर तूप घातलेलं आहे आणि खाण्यासाठी एकदम रेडी आहे. कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.